नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे एनडीटीव्ही मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये देवा श्री गणेशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राच्या महाउत्सवाचा गणेशोत्सवाचा आजचा 5वा दिवस मंगलमय वातावरणामध्ये घराघरामध्ये बाप्पाची सेवा केली जाते। याच बाप्पा संदर्भातल्या महाराष्ट्रभरातल्या विविध बातम्यांचा आढावा या विशेष कार्यक्रमामध्ये घेणार आहोत। महाराष्ट्रामध्ये घराघरांमध्ये वेगवेगळ्या मंडळांमध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये बाप्पा भक्तांच्याकडे विराजमान झालेत। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या थाटामाटामध्ये गणरायाचं स्वागत केलंय। राज्यातल्या अशाच काही खास गणेश मंडळांना आज आपण भेटणार आहोत। सुरुवातीला आपण जाऊयात इंदापूरमधल्या इको फ्रेंडली बाप्पाच्या भेटीला। इंदापूरमध्ये गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते। राज्य सरकारच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनानंतर श्री नरसिंह प्रासादिक गणेश मंडळानं याला मोठा प्रतिसाद दिलाय। त्यामुळे टाकाऊपासून टिकाऊ अशी संकल्पना राबवत या मंडळानं बांबूपासून एक महाल बनवलाय, ज्यामध्ये बाप्पा विराजमान झालेत। संपूर्ण देशामध्ये गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातो। मी सध्या पुण्याच्या इंदापूरमध्ये आणि इंदापूर शहरातील हे कासारपट्ट्यातील श्री संत नामदेव मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये इंदापूर शहरातील मानाचा दुसरा गणपती श्री नरसिंह गणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून गेले 104 वर्षापासून बसवला जातो आणि या मंडळाने यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला आहे। टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना राबवून बांबूच्या चटयांचा वापर करत या ठिकाणी सुंदर असा बांबूचा महाल निर्माण करण्यात आला आहे आणि या महालाची भुरळ सध्या इंदापूरवासियांना पडलेली आहे। प्रवेशद्वारावरच या ठिकाणी ज्यावेळेस आपण येतो त्यावेळी ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली ते लोकमान्य टिळक असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचे फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। ज्यावेळेस या महालामध्ये आपण प्रवेश करतो, मी तुम्हाला दाखवतो की या महालामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो त्यावेळेस सुंदर अशा या गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत असतं आणि या महालाची जी प्रतिकृती आहे ती मनाला अतिशय भावणारी सुंदर अशी प्रतिकृती आहे। या ठिकाणी अशा पद्धतीचे 42 खांब आहेत, जे खांब पूर्णपणे बांबूचा वापर करून बांबूच्या चटईचा वापर करून सजवण्यात आलेले आहेत। अतिशय सुंदर मनाला भावणारं हे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। याशिवाय या मंदिरामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर अष्टविनायकातील संपूर्ण गणपतीचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होतं, जे छायाचित्राच्या माध्यमातून या ठिकाणी मंडळाने साकारलेलं आहे। यासोबतच प्रभू श्री रामांच्या अयोध्येमधील नव्याने बांधलेल्या मंदिराचं देखील छायाचित्र या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। म्हणजे एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं। आता या मंडळाचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत, काय सांगा मला या ठिकाणी जी संकल्पना तुम्ही राबवलेली आहे ती संकल्पना नेमकी काय? आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र त्याचं कष्ट घेऊन पर्यावरणपूरक असा देखावा सादर करण्याचं यंदा ठरवलं। मंडळाचं यंदाचं 104वं वर्ष आहे आणि शासनाच्या हाकेला प्रतिसाद देत पूर्णपणे पर्यावरणपूरक देखावा करण्याचं ठरल्याने आपण ते पाहू शकता। मंडळाचा हा निर्णय इतरांनी सुद्धा त्याचं अनुकरण करावं असं आम्हाला वाटतं। आपण पाहतो की खरं तर गेल्या 104 वर्षापासून हे मंडळ जे आहे त्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असतं आणि नेहमी हे मंडळ इंदापूर शहरामध्ये चर्चेत असतं। आपल्या वेगळं नाविन्यपण या ठिकाणी ते इंदापूरवासियांना दाखवत असतं। यावर्षी देखील त्यांनी खर्चाला फाटा दिलेला आहे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव या ठिकाणी त्यांनी साजरा केलेला आहे। अल्प खर्चामध्ये ही सुंदर प्रतिकृती जी मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी या ठिकाणी साजरी केली होती ती पुरेपूर जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि जो काही खर्च होतो तो खर्च अनावश्यक खर्च टाळून त्यातून समाजोपयोगी काम कसं होईल याकडे त्यांनी या ठिकाणी कल दिलेला आहे। निश्चितच त्यांचं कार्य कौतुकास्पद आहे। देवा राखोंडे, एनडीटीव्ही मराठी, इंदापूर।